त्यामुळं 2024 हा आपल्याला जसाही गेला असेल आणि आपण विचारात पडलो असेल की माझं परमेश्वराच्या राज्यात कामच काय, माझं घर उद्ध्वस्त झालंय, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलंय. परंतु त्या प्रवासात तेव्हा तो शेतकरी उत्तर देत नव्हता. 2024 मध्ये जे काय झालं परमेश्वराने आपल्याला उत्तरं दिलेले नाहीयेत, कारण की उत्तरं 2025 मध्ये परमेश्वराने ठेवलेले आहे. त्यामुळं प्रोफेटिकली परमेश्वर हे सांगतो 2025 हे आपण केलेल्या प्रार्थनाचं उत्तर घेऊन येत आहे. 2025 तुम्ही गायलेल्या प्रत्येक आशूचं परमेश्वराने जे भरून ठेवलेलं आहे त्या दुपटीने आनंद घेऊन येत आहे. 2025 मध्ये जे काही कामं आपली थांबलेले आहेत, अपयश आलेलं आहे, त्या अपयशाचं यश परमेश्वर करणार आहे. आपला परमेश्वर रात्रीत गोष्टी बदलणारा परमेश्वर आहे. एका दिवसात, एका रात्री, एका क्षणात गोष्टी बदलणारा परमेश्वर आहे. म्हणून जेव्हा पाऊल आणि सिलास हे जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा परमेश्वराने एका क्षणामध्ये त्या जेलाकडे भूकंप आणला आणि त्याच्या जे वॉल्स आहेत, जे दिवार आहेत ते हलवल्या. तसंच परमेश्वर आपलं आयुष्य हलवणार आहे आणि तुम्हाला कळणारही नाही तितक्या जवळ तुमचं मिराकल परमेश्वराने ठेवलेलं